हॅलो, हाय, नमस्कार. आज सुंदर एक रेसिपी परत तुमच्याबरोबर शेअर करते. ती आहे तोंडलीची भाजी. तोंडलीची मस्तपैकी अशी सुकी भाजीची रेसिपी केलेली आहे, की जी टिफिनमध्ये पण आपण पटकन कॅरी करू शकतो. टेस्टला खूप छान असते. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने मी बनवलेली आहे, की ज्यांना तोंडली आवडत नसेल त्यांनीसुद्धा अशा पद्धतीने तोंडलीची भाजी खाऊन बघा तुम्ही. नक्की तुम्ही परत परत करून घेतली भाजी खाऊ शकता, कारण का इतकी सुंदर बनते, करायला सोपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये बनते आणि झटपट बनते. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या तोंडलीच्या भाजीला सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन पण दाबा, कारण का अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोबत बेल आयकन दाबा. करूया सुरुवात आता आपल्या भाजीला. इथे मी अर्धा किलो साधारण तोंडली घेतलेली आहे. तोंडली चांगली स्वच्छ धुवून वगैरे पुसून बिसून अगदी व्यवस्थित घ्यायची, कारण का भाजी जरा जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे तोंडली जास्त घेतली ना तर ती शिजल्यानंतर नरम छोटी होते, म्हणजे भाजीत कमी क्वांटिटी होती. त्यामुळे घेताना जराशी जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायची, म्हणजे नंतर भाजी बऱ्यापैकी होते. अगदी थोडीशी घेतली ना तर भाजी अगदीच थोडीशी होऊन जाते, कारण का ती नरम होते तेव्हा ती लगेच अशी म्हणजे शिजल्यानंतर नरम होते. म्हणून आपण जरा जास्त घेतले. इथे आता तोंडलीचे मी आता दोन्ही भाग साईडने असे कट करून घेतलेत आणि ते असे मधोमध घेतले. तुम्हाला अजून बारीक करून घ्यायचे असेल तर अजून त्याचे 4 भाग, एकाच तोंडलीचे 4 भाग पण करू शकता. पण मी इथे साधारण अशा पद्धतीने घेतलेली आहे तोंडली. असंच आता आपण सगळ्या बाकीचे कट करून घेऊया. आता तोंडली कट करताना एक लक्षात ठेवा, की तोंडलीमध्ये कधी-कधी आहे ना अशी मध्ये हातमध्ये एकदम जराशी पिवळट येते. आता ही कशी एकदम पांढरी आली, कधी-कधी पिवळ येते, कधी-कधी एकदम लाल कलरची येते. तर एकदम लाल कलरची तोंडली असते ना ती घेऊ नका, कारण का ती अशी खायला आंबट आणि जराशी कडवटसर अशी कधी-कधी लागते. त्याच्यामुळे अगदी जराशी पिवळसर वगैरे असेल ना तरीसुद्धा चालेल. जर आता मला कट करताना त्यातली पिवळसर जराशी मिळाली तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. नाहीतर आपली ही अशी रेग्युलर आपली असते ना तोंडली, ती मस्तपैकी अगदी छानपैकी आपण ती वापरायची आहे. कारण जर लालसर घेतली तर ती जराशी खायला जरा वेगळीच लागते. आता हे बघा, इथे मी दाखवते, इथे साईडला मी ठेवली आहे तोंडली, तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने. अजून आपण थोडी अजून त्यातली मिळते का बघूया. पण शक्यतो मी पूर्ण भाजीमध्ये मला तेवढी जास्त प्रमाणामध्ये वेगळ्या कलरची अशी मिळाली नव्हती. मस्तपैकी छान अशी व्हाईटसरच होती. पण एवढासा पिवळसर कलर असेल ना तर चालून जातो, तेवढा घेतला तरी चालेल. पण एकदम असं लाल लाल वगैरे कलर असेल ना आतमध्ये एकदम ऑरेंज लाल डार्क असं, तर अजिबात त्यातली तोंडली वापरू नका. ती चांगली नव्हे, खायलासुद्धा चांगली नाही आहे आणि त्याचा टेस्ट जरा फरक पडतो भाजीमध्ये. त्यामुळे आपण अशा पद्धतीने तोंडली सगळी कट करून घेतलेली आहे. आता इथे मी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तेल थोडं गरम झालं की जी आता आपण तोंडली सगळी कट केलेली होती ना ती आपण तेलावरती ना आधी नुसती अशी ना परतवून घेऊया. थोडासा अगदी त्याचा कच्चटपणा त्या सगळं ना घालवून टाकूया. अशी छानपैकी ती परतवून घ्यायची आहे. थोडासा त्याला लगेच आपल्या तोंडलीला नरमपणा यायला लागतो, अशा पर्यंत ते जरा आपण ती परतवून घ्यायची. म्हणजे कसं होतं, पुढे ती आपल्याला जास्त शिजवायला पण लागत नाही, वेळ पण पटकन आपला वाचतो. अशी तोंडली पण पटकन आपण परतवून घेऊया. जरासा त्याचा कच्चटपणा, सगळा असा तुरटपणा वगैरे काय असेल तो सगळा निघून जातो. आणि सगळी आपण जी अशी आता परतवून घेतलेली आहे ती एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता त्याच भांड्यामध्ये आपण थोडं तेल घेऊया. तेल थोडं मगाचपेक्षा जरा जास्त घ्यायचे, 4 ते 5 टेबलस्पून चांगलं तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घेऊया. थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून टाकत आहे आणि एक टोमॅटो मोठा बारीक चिरून टाकला आहे. थोडं ते तेलावरती छानपैकी आधी परतवून घेऊया कांदा टोमॅटो.
आता कांदा टोमॅटो आपल्याला लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. त्यामुळे चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. परत एकदा सगळं व्यवस्थित असं परतवून घेऊया, की जेणेकरून कांदा टोमॅटो आपल्याला लवकर छानपैकी असा मऊसूद होतो, जास्त वेळ जात नाही. आता सगळं परतवून घेऊन झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी आपण हा कांदा टोमॅटो शिजायला ठेवूया. कांदा टोमॅटो छानपैकी आपला शिजलेला आहे. परत एकदा परतवूया छानपैकी आणि आपण त्याच्यामध्ये आता आपले पुढचे बेसिक मसाले टाकून घेऊया. आता इथे तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगते, इथे सुरुवातीला आपण लाल तिखट घेतलेलं आहे. लाल तिखट इथे मी 2 टीस्पून घेतलेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे गोडा मसाला. गोडा मसालासुद्धा मी 1 टीस्पून घेतला आहे. जर गरम मसाला असेल तर गरम मसाला टाका, पण शक्यतो गोडा मसाला असेल ना तर त्याची चव जरा अजून छान येते. त्यामुळे शक्यतो गोडा मसाला वापरायचा प्रयत्न करा. जर अगदीच नसेल तुमच्याकडे आणि करायची असेल भाजी तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल, पण गरम मसाला ह्याच्यापेक्षा जरासा अजून कमी टाका. पण गोडा मसाला हा चांगला मस्तपैकी त्याने इतका सुंदर चव आणि वास पण त्या भाजीला इतका सुंदर येतो ना. आता आपण सगळे मसाले त्याच्यामध्ये परतवून घेतलेले आहेत आणि जी आपण तोंडली आता फ्राय करून ठेवलेली होती ती आपण तोंडली त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं काही परत एकदा त्या मसाल्यामध्ये मिक्स करून परतवून घेऊया. आता तोंडली आपली मस्तपैकी आपण त्या मसाल्यामध्ये परतवून घेतलेली आहेत. आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, म्हणजे शेंगदाण्याची पावडर. शेंगदाणे बारीक चांगले भाजून घ्यायचे आणि ते एकदम त्याची बारीक पावडर करून घ्यायची आणि ती पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता ही पावडर पण आपण म्हणजे एकदाच आपण शेंगदाणे भाजून चांगले मस्तपैकी बारीक करून फ्रीजला तुम्ही अगदी महिनाभर स्टोअर करू शकता, अशी ही आपल्याला पावडर असते. खूप गोष्टींमध्ये आपल्याला ती उपयोगी असते. त्याच्यामुळे कधी पण म्हणजे घरामध्ये आपल्या किचनमध्ये ही शेंगदाण्याची शेंगदाण्याची पावडर असलेली चांगली. इथे मी 2 टीस्पून शेंगदाण्याची कूट घेतलेला आहे, म्हणजे शेंगदाणे बारीक करून त्याची जी पावडर बनते ती घेतलेली आहे. ती त्याच्यामध्ये टाकायची. त्याने इतकी सुंदर चव येते ना, त्याच्यामुळे मस्तपैकी अगदी लागतं. आता सगळं काही व्यवस्थित परतवून घेतले. आता इथे मी घेतले ओलं खोबरं. ओलं खोबरं मी साधारण 2 चमचे वगैरे असे छोटे घेतलेले आहेत. तसेच आपण वरती छानपैकी ओलं खोबरं पेरून घेऊया आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. आता इथे सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर थोडीशी आपली भाजी एकदम ड्राय वाटते आणि आपल्याला अजून ती थोडी शिजवायची आहे, कारण का आपण पूर्णपणे तोंडली शिजवलेली नाही आहे, अशी अर्धवटच कच्चट ठेवलेली होती. आता कारण का अजून पूर्ण शिजायला त्याचे मसाल्याचा फ्लेवर सगळा त्या तोंडलीमध्ये शिरायला पाहिजे, म्हणून इथे मी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे. ते पाणी त्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं, सगळं काही व्यवस्थित परतवायचं आणि मस्तपैकी 10 मिनिटासाठी झाकण ठेवून आपली ही भाजी शिजायला ठेवायची आहे. मीठ वगैरे इथे तुम्ही ह्या स्टेजला बघा चेक करून, की जर मीठ कमी वाटलं तरच मीठ टाका, नाही तर टाकू नका, कारण का सुरुवातीला टाकलेलं असतं त्यामुळे कधी कधी अंदाज येत नाही. आता मस्तपैकी भाजी आपली सुंदरपैकी रेडी झालेली आहे. थोडंसं गार्निशिंगसाठी मी अजून त्याच्यावरती ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे, की जेणेकरून दिसायलाही छान लागतं आणि एक्स्ट्राची चव अजून मस्त लागते. त्याच्यामुळे ही अशा पद्धतीची आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही तोंडलीची भाजी कशी वाटली कमेंट्स करून सांगा. थँक्यू.